नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपले असणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं वहीत व्यवस्थितरित्या लिहून पाठांतर करा. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. आपल्याला यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट पहा. त्यातही आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. बालसभेचे सूत्रसंचलन कोणी केले? इयत्ता 6वीच्या तन्वीने. 2. लेखिकेच्या कोणत्या हाताच्या बोटाला मार लागला? उत्तर आहे उजव्या हाताच्या बोटाला. 3. उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे? अंधाराचे. 4. मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या महिला सारथी कोण? रुपाली चव्हाण. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल. 2. पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. 3. मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली. 4. कुठला तरी कडक गूळ बट्ट्यानं ठेचताना लेखिकेच्या बोटाला एक घाव बसला. प्रश्न दुसरा, का ते लिहा कोणतेही 1. 2 गुणांसाठी. पहिलं, लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. कारण दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ, वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. दुसरं, बाई बाजारात जायला तयार झाली. उत्तर, प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही हे प्रतिज्ञापूर्वक ठरल्यावर बाई बाजारात जायला तयार झाली. ब भाग, खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा 2 गुणांसाठी. 1. जायबंदी होणे, बंद होणे. त्याचा वाक्यात उपयोग, उजवा हात जायबंदी झाल्यामुळे माझी पंचाईत झाली. पुढचा प्रश्न तिसरा, खालील वाक्य वाचून कर्ता कर्म क्रियापद ओळखा 3 गुणांसाठी. 1. दीपक अभ्यास करतो. कर्ता आहे दीपक. 2. रोहित व्यायाम करतो. कर्म ओळखा, कर्म आहे व्यायाम. 3. दीपा क्रिकेट खेळते. क्रियापद ओळखा, क्रियापद आहे खेळते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची मराठी विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.